खरात सारख्याला शिक्षा व्हायलाच हवी। समाजात प्रत्येक क्षेत्रात खरात सारखे लोक आहेत। खरात सारख्या लोकांमुळे धर्मक्षेत्र बदनाम होतं। कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज यांची ही प्रतिक्रिया। तर काडसिद्धेश्वर स्वामींशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। सध्या गाजरच्या अशोक खरात या बोंधू भावाच्यामुळे सर्व समाजामध्ये आता विकृतीचं प्रमाण वाढते काही काय वाढतंय याविषयी बोलण्यासाठी आपल्यावर आहेत काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज। स्वामीजी काय सांगाल ह्या विकृत माणसामुळे असं घडलं? तर समाजाने यातून धडा घ्यावं आणि इतर लोक अशा कृत्य करण्याची धाडस करू नये इतकं चांगली शिक्षा त्यांना होणं गरजेची आहे आणि पीडितांना न्याय सुद्धा मिळण्याची गरजेची आहे। काय होते की अशी लोक जेव्हा ह्या बंधुगिरी करतात याच्यामुळे धर्मक्षेत्र बदनाम होतो। एक दुसरं की असं आम्ही कोणालाही कसंही गंडवू शकतो असं एक आत्मविश्वास अशा लोकांमध्ये वाढत जाते। आणि तिसरं म्हणजे जरासा लहान मोठ्या लोकांनी सुद्धा आपण कुठलंही कार्य करताना थोडंसं विचार करून करावं, कारण आपल्या मनोदौर्बल्य जे आहे त्याचा बळी आपणच ठरणार नाही याची काळजी घ्यावी। कारण मोठी माणसं ज्या महाजनो येन गतस्स पंथः, मोठी माणसं ज्या रस्त्याने जातात त्याच रस्त्याने अन्य लोक डोळे झाकून जात असतात। अशा वेळी मोठ्या लोकांनी पण विचार करायला पाहिजे की आपण जात असलेली ही रस्ता ठीक आहे का, योग्य आहे का। अशा ज्या घटना घडतात त्यामुळे शिक्षा ही चांगली कडक झाली पाहिजे आणि त्यावर लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याला शिक्षा व्हावी अशी अपेक्षा स्वामीजींनी व्यक्त केली। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।